नमस्कार मित्रांनो, मंथन चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे. नगरपालिकेच्या निवडणुका पार पडल्या, त्याचा निकालही जाहीर झाले आणि जाहीर होताना काल युट्यूबवर किंवा प्रसार माध्यमांवर ज्या पद्धतीच्या या लाईव्ह कव्हरेजचा तुम्हाला आनंद मिळत होता आणि प्रत्येकाला घर बसल्या बसल्या ज्या पद्धतीनं या सगळ्या समीकरणाची जी साठगाठ आहे, ती साठगाठ कशा पद्धतीने होते याची उकल घरी बसल्या बसल्या करता आली. वास्तविक स्वरूपात लोकशाहीचा हा सगळ्यात मोठा महोत्सव या पद्धतीने काल पार पडला आणि या महोत्सवाच्या माध्यमातून काही गणित परत एकदा जुळवण्याचा प्रयत्न करूया. बीड नगरपालिकेत पुन्हा मालेगाव पॅटर्न वापरण्यात आला. ज्या पद्धतीनं बीड नगरपालिकेच्या संदर्भातून चर्चा करत असताना आपल्याला हे लक्षात येत आहे की ज्या ज्या ठिकाणी मुस्लिम बहुल लोकसंख्या आहे आणि या लोकसंख्येच्या संदर्भातून जेव्हा जेव्हा गणित बांधण्याची प्रयत्न करण्यात आले, फक्त दोनदा शिवसेनेला या बीड नगर परिषदेवर आपल्या ताब्यात ठेवायला यश मिळालं. कारण की तो विषय आणि तो त्यावेळेसचा कालखंडच त्या पद्धतीचा सापेक्ष होता. प्रत्येक हिंदू तनमन जीवन अशा पद्धतीचं ते जीवन आणि बाळासाहेबांच्या कडव्या अमृत वचनांनी ज्या पद्धतीने हिंदू समाज जनजागृत झाला होता, त्यामुळं त्यावेळेसची ती पराकाष्ठा होती. आणि ही जी नगरपालिका आहे ती कायमस्वरूपी आपल्या सेक्युलर वादाच्या संपर्कात असणाऱ्या लोकांच्या संदर्भात नेहमी याला प्राबल्य मिळत आलं. आणि जोपर्यंत क्षीरसागर कुटुंब हे राष्ट्रवादी किंवा काँग्रेसच्या संपर्कात राहिलं, तोपर्यंतच त्यांचा हा या नगरपालिकेवर नेहमी आपलं वर्चस्व स्थापित करण्यात त्यांना यश मिळालं. ज्या पद्धतीने त्यांनी या राष्ट्रवादीचा विषय सोडून जेव्हा भाजपमध्ये प्रवेश केला आणि त्या प्रवेशामध्ये ज्या पद्धतीचे समीकरण बांधण्यात आली, कारण की ज्या पद्धतीने काल प्रसार माध्यमांवर वेगवेगळ्या पद्धतीच्या प्रतिक्रिया येत होत्या, कोणी शड्डू ठोकत होतं, कोणी कशा पद्धतीने भूमिका मांडत होतं, पण वास्तविक स्वरूपात ही जी कवायत आहे ती मालेगाव पॅटर्नची आहे. जवळपास 15 वार्ड पर्यंत 15व्या वार्ड पर्यंतची जी भाजपची जी आघाडी आहे ती कायम राहिली होती. पण 15 वार्ड नंतर ज्या पद्धतीनं घसरण सुरू झाली आणि त्या पद्धतीनं मुस्लिम बहुल मतांकडे जेव्हा हे मतपेट्या उघडत गेल्या, त्या पद्धतीनं गणित बदलत गेली. पण खऱ्या अर्थानं काल जी चुरस आणि जी काही लढाई भाजपनं जी राखली, खरंच कौतुक करावं लागेल की ज्या ठिकाणी 10,000 सुद्धा मतदान भाजपला कधी मिळत नव्हतं, त्या ठिकाणी निसटता पराभव त्यांना स्वीकारावा लागला. आणि कदाचित जर हीच परिस्थिती एकवटलेल्या भावनेत असली असती, एकवटलेल्या परिस्थितीत असली असती आणि सामाजिक परिप्रेक्षामध्ये या गोष्टीची गणित जर व्यवस्थित बसली असती, त्यामुळेच बहुधा योगी नेहमी म्हणतात, बटोगे तो गटोगे, सबका साथ सबका विकास. सबका साथ सबका विकास ही जरी संकल्पना खरी असली तरी सबका साथ हा विषय फक्त नावापुरता आहे. जेव्हा विकासाची गंगा वाहते तेव्हा सगळ्यांना समांतर प्रमाणात मिळतं, पण देण्याची जेव्हा मतदारांना वेळ येते ना, तेव्हा त्यांना तुष्टीकरण आठवतं. ही सगळ्यात मोठी आजची विडंबना आहे, शोकांकित आहे. आणि या शोकांकितेच्या जीवनामध्ये सामाजिक परिप्रेक्षामध्ये जे बदल हवे ते बदल करता येत नाही. काही जण म्हणतायत ताटात सांडलं काय वाटीत सांडलं काय, शेवटी महायुतीचा विजय आहे. पण हा महायुतीचा विजय किती दिवस? कारण की ज्या काही विचारधारा आहेत, ज्या काही परिस्थिती आहेत, त्या परिस्थिती आपल्या आपल्या ठिकाणी त्या पद्धतीनं थांबलेल्या आहेत. आणि या गोष्टीचा परिपाक म्हणून जेव्हा सामाजिक परिस्थितीमध्ये स्वतःची मक्तेदारी, स्वतःच अस्तित्व निर्माण करण्याची वेळ येते ना, तेव्हा या सगळ्या गोष्टीचा गणित बांधावे लागतात. जे मतदार सुरुवातीच्या काळामध्ये सामाजिक परिप्रेक्षामध्ये ज्या पद्धतीचं संदीप क्षीरसागर आणि सय्यद सलीम यांच्या कामाच्या दाखले देत होते, ज्या पद्धतीनं आडीनडीला अहोरात्र पद्धतीनं उभा राहणाऱ्या कार्यकर्ता म्हणून सय्यद सलीम आणि संदीप क्षीरसागर यांना प्रेमलतांच्या कडे वळवण्याचा प्रयत्न केला. वास्तविक स्वरूपात हा प्रश्न जो आहे ना, तो खूप गंभीर आहे.
ज्या पद्धतीने राष्ट्रवादी उमेदवारांना या पद्धती राष्ट्रवादी अजितदादा पवारांच्या गटातल्या उमेदवारांना या पद्धतीच्या समीकरणात बांधलं जातं आणि प्रेमलता पारवेंनी आपली मुलगी शेख मुजीब या संपादकांना जरी दिली असेल तर त्या संदर्भातून मुस्लिम मतदारांकडून या पद्धतीची भूमिका वधवून घेणं आणि या पद्धतीच्या भूमिका मांडणं खऱ्या अर्थानं ही लोकशाहीच्या भूमिकेत किती योग्य आहे. या सगळ्या समीकरणांमध्ये खऱ्या अर्थानं तो मेला, तो कदाचित ज्या पद्धतीनं परिस्थिती बदलण्यात आली आणि खऱ्या अर्थानं मालेगाव पॅटर्न ज्या पद्धतीने बीड मतदारसंघामध्ये वापरण्याची जी संकल्पना यांनी निर्माण केली ना, ती खऱ्या अर्थानंच लोकशाहीसाठी खूप धोकेदायक. सगळ्या सामाजिक परिप्रेक्ष्यामध्ये प्रत्येक घटना, प्रत्येक विषय, प्रत्येक आशय हा प्रत्येकासाठी वर अवलंबून असतो आणि या पद्धतीचे जर समीकरण बांधून या पद्धतीने ज्या पद्धतीने शोभा बच्चावांना निवडून देऊन ज्या पद्धतीच्या पुन्हा खेळ्या करण्यात आल्या की लोकसभेची निवडणूक काय फार मोठी लांबलचक झालेली नाहीये, आत्ताचा संदर्भ आहे. आणि धुळे मतदारसंघामध्ये, लोकसभा मतदारसंघामध्ये ज्या पद्धतीने जेव्हा सगळ्या पेट्या उघडण्यात आल्या, पण जेव्हा मालेगावच्या पेट्या जेव्हा उघडण्यात आल्या तेव्हा एकतर्फी मिळालेल्या मतांवर शोभा बच्चाव यांचा विजय झाला आणि सामाजिक परिप्रेक्ष्यामध्ये चित्र बदलण्यात आलं. त्या पद्धतीची परिस्थिती बीडमध्ये झाली आहे हे म्हणायला आता काही वेगळं नाही. सुशिक्षित मतदार असताना सुद्धा विष्णू वाघमारे सारख्या कार्यकर्त्यांनी ज्या पद्धतीने अहोरात्र काम करून सामाजिक परिस्थितीसाठी एक कार्यकर्ता म्हणून सिद्ध करण्याचे प्रयत्न केले, त्या सगळ्यांना बगल देत ज्या पद्धतीच्या भूमिका जनतेने स्वीकारल्या किंवा ज्या पद्धतीनं गणित साकारण्यात आले ना, ते खऱ्या अर्थानं सामाजिक स्वास्थ्यासाठी योग्य नाहीयेत. एवढं मात्र खरं, पण ह्या सगळ्या गोष्टी आता गणितातच राहिल्यात. वास्तविक स्वरूपात ज्या लोकशाहीचा उत्सव आणि महोत्सव आम्ही साजरा केला आणि सामाजिक परिस्थितीला आम्ही एक जी नवीन वळण दिली, त्या वळणामध्ये आज खऱ्या अर्थानं मालेगाव पॅटर्न परत एकदा वापरण्यात आलं आणि याच पद्धतीनं हा जो झालेला विजय हा मालेगाव पॅटर्नचा विजय असंच म्हणता येईल. नमस्कार.